नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना मणीचं सासरचं घर बघायचं होतं. तर मी आज होम टूर देतो मणीच्या सासरच्या घराची आणि माझ्या माहेरच्या घराची, जिथे माझे आईबाबा राहतात. तर हा एंट्रन्स आहे आमचं, असं 1+1 आहे. वरती टेरेस आहे आमचा. सगळे आजूबाजूला तशीच घरं आहेत आमच्या इथे. ही सोसायटी आहे आमची आणि आमचं घर. चला होम टूर देऊया. हा एंट्रन्स आहे. ही आमची तुळशी आई. एंट्रन्स हा हॉल आहे. एंटर केल्यावर हे बाबा, हे आई, महाराज. तर हे आहे आमच्या हॉलमधली महाराजांची फ्रेम आणि इथेच आहे आमचा बाजूला देवारा. तर हा आहे असा आमचा हॉल. हॉल आहे आमचा. कांदिवलीच्या घरी मोठा टीव्ही. हो, कांदिवलीच्या घरी आहे टीव्ही. ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आम्ही आणलेली पंढरपूरवरून गेलेलो तेव्हा, आणि महालक्ष्मीची फ्रेम कोल्हापूरवरून. कोल्हापूर माझ्या मामाचं गाव, आईचं माझ्या माहेर. आणि हे मी आणि माझा भाऊ लहानपणीचा, माझी आई आणि आईबाबांची 25th ॲनिव्हर्सरीचा फोटो. आमचा हा हॉल आहे. एवढा सुंदर येतं ना. असा हॉल आहे. किचनमधून लुक आहे हॉलचं. ते वरती जाण्यासाठी स्टेअरकेस आहेत आणि लगेच हॉलमधून पुढे आल्यानंतर आमचं किचन आहे. इथेच फ्रीज आहे. इथे आम्ही वॉशिंग मशीनसाठी जागा केली आहे आणि इथे सगळे डबे आहेत. इथे पण रॅक आहे. इथे वरती रॅक आहेत सगळं सामान ठेवण्यासाठी, स्टोरेज. हे वॉशरूम आहे. अड्डा केला आमचा काठचा. इथे वॉश बेसिन केलं आहे आम्ही. अड्डा केला, इथे वॉश बेसिन आहे. इथे भांडी घासण्यासाठी आहे. असं आमचं किचन. हा प्लॅटफॉर्म आहे किचनचा. आमचं किचन. किचनमधून बाहेर आल्यानंतर वरती जायला जिम आहेत वरच्या फ्लोअरवर. लाईट लाव. हे बघा, इथे असं आल्यानंतर ही आहे महालक्ष्मीची फ्रेम. ही आहे माझ्या भावाची बेडरूम, फर्स्ट बेडरूम. आधी मी झोपायचो इथे लग्नाच्या आधी. लग्न झाल्यानंतर मग भाऊ झोपायला लागला. ही आहे त्याची बेडरूम. ही फर्स्ट बेडरूम. इथून बाहेर आल्यानंतर इथे आहे आमची एक छोटीशी गेस्ट रूम. कोण गेस्ट वगैरे आले की त्यांचे सामान, बॅग्स वगैरे. हे वॉर्डरोब आहे. त्यावरती स्टोरेज आहे. हे अजून एक वॉशरूम आहे गेस्टसाठी, किंवा आम्ही सुद्धा यूज करतो, असं नाही गेस्टसाठी, पण गेस्ट आले की इथे बॅग्स वगैरे त्यांचे राहतात. ही इथे लालबागच्या राजाची फ्रेम आहे. आम्हाला गिफ्ट आली होती बाबांना. असे या फर्स्ट फ्लोअरवरती 2 रूम आहेत. आणि हा इथे आहे आमचा मिरर मेकअप करण्यासाठी. काढलं ना. त्या स्टेअरकेस वरती आलो की हा लोखंडी जिना आहे. हा माझ्या बेडरूममध्ये जाण्यासाठी वरती, माझ्या आणि मनीच्या. आणि टेरेस पण वरतीच आहे. या दाखवतो तुम्हाला. ते जिन्यावरती आलं. इथे पण आमच्याकडे फ्रेम्स आणि देवांच्या मूर्त्या भरपूर आहेत. इथे पण वरती आलेल्या एंट्रन्सला गणपती बाप्पाची छान अशी पंचधातूची मूर्ती आहे. नंतर इथे आलो आतमध्ये. हा आहे माझा रूम, माझा आणि मनीचा. हा बघा, हा आमचा रूम. हा फोल्डेबल फोम बेड आहे. हा असा माझा रूम आहे. ते आमचे वॉर्डरोब आहेत. ते क्लोज कर म्हणे. असं मी स्टोरेज केलं आहे भरपूर वरती. वॉर्डरोब आहे. काढ. हां, असू दे ना, त्यात काय. बाजू तूच दिसतेस. हो, हे माझा वॉर्डरोब आहे. ते माझे कपडे, फाईल्स, फोटोज आहेत. असं आहे. ते वॉशरूम आहे. इथे पण वरती सुद्धा वॉशरूम आहे. आणि ही आमची लग्नाची फ्रेम. हां, एक मिनटं.
ही आणि ही आमची लग्नाची फ्रेम. फ्रेम आम्हाला गिफ्ट आली होती. हा असं आमचं बेडरूम. हे घड्याळ आम्हाला 18 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी वास्तुशांतीमध्ये मिळालं होतं. बाबांच्या फ्रेंडने दिलं होतं गिठाचं, ते आम्ही वरती लावलंय. हा असा आमचा रूम. आता जाऊया टेरेसवरती. इथून आलो. हे आमचं प्रायव्हेट टेरेस आहे स्वतःचं. इथे कपडे वगैरे सुकत घालतो आम्ही. वाळवणीचे काय पदार्थ असतील ते बनवतो. हा असं आमचं टेरेस. आता कपडे सगळे सुकत घातलेत, त्यामुळे आम्हाला कुठे बाहेर सुकत घालायला गरज नाही आहे. कपडे टेरेसवरच आम्ही सुकवतो. हा असा आहे आमचा टेरेस. आणि इथून वरती पण आमचा एक टेरेस आहे. इथून असं वरती ते पण गेला दाखवतो की तो पण तुम्हाला. आमचा टेरेस आहे एक. आणि हा माझ्या सासूबाईंना जुलैची आवड होती म्हणून हा पाळणा घेतलेला, पण बसला एकच दिवस त्यात. आता रेयांश बसतो या पाळण्यामध्ये, झाकून ठेवला धूळ लागते म्हणून. आणि वरती पण आमचा एक टेरेस आहे. वरचं वरती पण open स्वप्नील terrace तुम्हाला आहे. दाखवेल. वरती आमचं अजून एक ओपन टेरेस आहे. असा खोलायला लागतो तो. इथून दाखवेल. नाही जातो ना वरती. फ्रेंड्स हा ओपन टेरेस आहे आमचा. इथे वरती आमची पाण्याची टाकी आहे. किचनमध्ये आमची अंडरग्राऊंड पण पाण्याची टाकी मी दाखवली नाही तुम्हाला. ती भरली की मोटरने मग पाणी वरती येतं या टाकीमध्ये. आणि असा आमचा ओपन स्पेस आहे टेरेसचा. काही गेस्ट वगैरे आले की आम्ही चहा पाणी करायला बसतो इथे. बघा इथे मोठा स्पेस आहे ओपन. आणि असं आमच्या बाजूचं सगळं लोकेशन. मोठमोठे टॉवर होते तिथे, बिल्डिंग्स बनत आहेत. आमचं पण काही वर्षातच प्रायव्हेसी जाऊन बिल्डिंग होणार आहे. बोलणी चालू आहेत विद्युतची वेगवेगळ्या. बघा किती छान. पावसाळ्यामध्ये तर इतकं छान वाटतं बघायला. किती छान आहे बघा लोकेशन. सगळ्यांचे पर्सनल टेरेस आहेत आपापले. सगळी मोकळी हवा असते. खूप छान आहे. मला माझं घर खूप आवडतं. पण आता कामानिमित्त कल्याणला राहावं लागते. पण काय नाही, मी येतो सॅटर्डे संडेला आईबाबांना भेटायला. हे असं आमचं घर. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मणीचं सासर आणि माझं माहेर. चला भेटू. बाय. ही आमची अंडरग्राऊंड पाण्याची टाकी. बघा आता पाणी आलं आहे दुपारच्या वेळेस. BMCचं पाणी या टाकीमध्ये स्टोर होतं आणि मग आम्ही मोटरने ते वरच्या टाकीमध्ये चढवतो, जी तुम्हाला मी आत्ता दाखवली. त्यामुळे पाणी आमच्याकडे 24 तास असतं. पाण्याची आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता पाणी आलं, पाणी भरतं. टाकी भरली की तो बॉलवरती येतो आणि बॉलवरती आला की तो नळ आपोआप बंद होऊन जातो. अशी पाणी टाकी. तर गाईज कसं वाटलं आमचं घर, कसं वाटलं माझं सासर, होम टूर कशी वाटली आमची. माझ्या बाबांनी खूप कष्टाने मेहनतीने उभं केलं सगळं साम्राज्य एकट्याच्या जॉबवरती. आता आम्हाला त्याला वाढवायचं आहे आणि नक्की वाढवू तुमच्या आशीर्वादाने. कसं वाटलं आमचं घर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चला भेटू आता कल्याणला. कल्याणच्या प्रवासामध्ये तुम्हाला प्रवास दाखवू आणि संध्याकाळी भेटू कल्याणच्या घरी. आणि आमचं घर कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप जण विचारत होते ताई तू रेंटनी राहते का, रेंटनी राहते का. पण माझं कांदिवलीचं ॲक्च्युली स्वतःचं घर आहे, आमचं खरं घर आहे.